विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही आज खूप दिवसांनी हा एपिसोड रेकॉर्ड करतोय. मधल्या काळात इतकं काय काय चालू होतं की आम्हाला एपिसोड रेकॉर्ड करायला, काही वाचायला, नवीन पाहायला जमलंच नाही. पण यापुढे आम्ही रेग्युलरली परत आमचे एपिसोड्स रेकॉर्ड करू अशी आम्हालाही आशा आहे. तर आज तू कशाबद्दल बोलणार आहेस दीदी? गेल्या भागात आपण चार्ल्स बॅबेजच्या डिफरन्स इंजिनबद्दल बोललो होतो आणि शेवटी असा उल्लेख केला होता की त्याचं डिफरन्स इंजिनसाठी मिळणारं गव्हर्नमेंटचं फंडिंग बंद झालं. पण ही हॅड मूव्ड ऑन. तर मूव्ड ऑन म्हणजे काय आणि मूव्ड ऑन टुवर्ड्स व्हॉट? तर झालं असं की त्याचं डिफरन्स इंजिन पाहायला येणाऱ्या लोकांमध्ये एक दिवशी ॲडा बायरन नावाची 17 वर्षांची तरुणी तिच्या आईबरोबर आली आणि स्वतःच्या धुंदीत असणाऱ्या आणि चमकणाऱ्या डोक्यात सतत गणिताचे विचार असणाऱ्या या मुलीची तिच्या आईने चार्ल्सशी ओळख करून दिली आणि त्यानंतर त्या दोघांचा पत्रव्यवहार सुरू झाला. तर ही कोण होती ॲडा बायरन? तिचे वडील म्हणजे जगविख्यात कवी लॉर्ड बायरन आणि आई म्हणजे गणिताची अभ्यासक ॲन इझाबेला मिलबँक असं नाव होतं तिचं आईचं. तर 1816 ॲडाचा जन्म झाल्यावर एका महिन्यातच तिचे आई वडील वेगळे झाले आणि लॉर्ड बायरनने लगेचच देश सोडला आणि आपल्या मुलीला म्हणजे ॲडाला नंतर त्याने कधीच बघितलं नाही आणि तिच्या आईनेही कधी तिला तिचे वडील कोण याबद्दल सांगितलं नाही. आणि ॲडा 8 वर्षांची असताना लॉर्ड बायरनचा ग्रीसमध्ये मृत्यूही झाला होता. तिच्या इतक्या लहान वयामध्ये. तोपर्यंत लॉर्ड बायरन हा एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी झाला होता. त्याला सेलिब्रिटी स्टेटस लाभलं होतं तो त्याच्या कवितांमुळे. पण ॲडाला त्याच्याबद्दल तो जाईपर्यंत काहीही माहीत नव्हतं. आणि ही मुलगी प्रॉडिजी म्हणता येईल अशी होती. गणित, चित्रकला आणि संगीत कलेत प्रचंड हुशार असणारी ही मुलगी आणि तिची कल्पनाशक्ती इतकी असामान्य होती. पण शारीरिकदृष्ट्या ही मुलगी अगदी कृश आजारी असायची. तिची आई तिला फार जपायची. तर अशी ही ॲडा. आणि वयाच्या 17व्या वर्षी ती आईबरोबर चार्ल्स बॅबेजचं ते डिफरन्स इंजिन पाहायला गेली. तेव्हा त्या मशीनची आणि दूरदृष्टी असणाऱ्या चार्ल्सची तिच्यावर छाप पडली आणि तिने त्या मशीनचं तंत्र, त्याचं सगळं वर्किंग त्याच्याकडून समजून घेतलं. तर त्या काळात इंग्लंडमध्ये सुद्धा मुलींना विद्यापीठातून शिक्षण घ्यायची परवानगी नव्हती. आपण हे याबद्दल आधीच्या भागांमध्ये बोललोच आहोत. म्हणजे एवढंच काय, अगदी बोटॅनिकल आणि हॉर्टिकल्चरल सोसायटीज सोडल्या तर इतर कुठल्याही सायंटिफिक सोसायटीजमध्ये भाग होण्याची स्त्रियांना परवानगी नसायची. तर अशा सगळ्या वातावरणात ॲडा गणिताचा स्वतः अभ्यास करायला लागली. त्यांचा विविध विषयांवर पत्रव्यवहार होऊ लागला. बॅबेज डोक्यातून डिफरन्स इंजिनच्या पलीकडे गेला होता. त्या इंजिनमधल्या त्याला जाणवलेल्या कमतरतांवर त्याला त्याच्या कल्पनेतल्या मशीनमध्ये मात करायची होती आणि या यंत्राचं त्याने नाव ठेवलं होतं ॲनालिटिकल इंजिन. पहिलं डिफरन्स इंजिन आणि मग हे ॲनालिटिकल इंजिन. तर त्याच दरम्यान जोसेफ मॅरी जॅक्वार्ड, आता हे मी कदाचित चुकीचा उच्चार करत असेन, पण जोसेफ मॅरी जॅक्वार्ड नावाच्या एका इसमाने एक लूम म्हणजे विणकराचा माग त्याचं डिझाईन तयार केलं होतं आणि या डिझाईनने बॅबेजचं लक्ष वेधून घेतलं होतं.
तर या जॅक्वार्ड लूमचं वैशिष्ट्य असं की त्यात वेगवेगळ्या विणकामाच्या नमुन्यांचं म्हणजे पॅटर्न्सचं एन्कोडिंग करता यायचं. कसं तर विशिष्ट प्रकारच्या कार्ड्सवरती भोकं पाडून म्हणजे पंच करून मग ही कार्ड्स जेव्हा जॅक्वार्ड लूममध्ये वापरली जायची तेव्हा तशाच्या तशा एक्झॅक्ट पॅटर्नमध्ये विणकाम व्हायचं. आणि मग विणकराचे म्हणजे विणकराने वेगवेगळे धागे वेगवेगळे रंग वापरले तरी मूळ डिझाईनचा पॅटर्न तो नमुना तसाच त्यामध्ये घातलेल्या कार्डचाच राहायचा. आणि ही इन्फॉर्मेशन ॲब्स्ट्रॅक्ट करून त्याच्या मूर्त रूपापासून म्हणजे फिजिकल फॉर्मपासून दूर नेण्याची आणि गरज पडेल तशी पुन्हा पुन्हा वापरू शकण्याची ही जी जॅक्वार्ड लूमची कल्पना होती त्या कार्ड्सची, तर ती त्या चार्ल्स बॅबेजला फार आवडली. त्याने अशा प्रकारची कार्ड्स वापरून माहिती आणि नियम कसे त्याच्या नव्या मशीनमध्ये फीड केले किंवा कम्युनिकेट केले जाऊ शकतात असं त्याच्या डोक्यात विचार सुरू झाला. आणि हे माहिती आणि हे नियम जे त्याला कम्युनिकेट करायचे होते ते म्हणजे बेसिकली नंबर्स आणि प्रोसेसेस ना. तर त्या काळात चार्ल्स बॅबेजकडे हे सगळं सांगायला योग्य ती शब्दसंपदा नव्हती. म्हणजे त्या काळात ती उत्पन्नच झालेली नव्हती ना. कारण तरी पण त्याने जे स्टोरेज आहे त्याकरता तो स्टोअर हा शब्द वापरायचा. ऍक्शन एखादी करायची असेल तर त्याकरता मिल हा शब्द वापरायचा. तर आता या सगळ्यामध्ये ॲडा लव्हलेस ही त्याची इंटलेक्च्युअल कंपॅनियन झाली होती. ॲडाने तिच्याहून 10 वर्षाने मोठ्या असलेल्या विल्यम किंग नावाच्या एका उमराशी लग्न केलं होतं. तिला 3 मुलंही झाली होती आणि तिचं आपल्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम होतं. पण तिचं बौद्धिक साहचर्य म्हणजे इंटलेक्च्युअल कंपॅनियनशिप चार्ल्स बॅबेज बरोबर होती. ती स्वप्नात रमणारी होती अगदी, पण तिची स्वप्न 4 चौघांपेक्षा वेगळी असायची. तिची नव्या गोष्टी शिकण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत फार वेगळी होती आणि याची तिला स्वतःला जाणीव होती. ऑगस्टस डे मॉर्गन नावाचा गणिती होता, तर तो ॲडाला गणित शिकवायचा. कसं तो पोस्टाने. त्याला गणित तिला शिकवायला लागल्यापासून लवकरच त्याच्या लक्षात आलं की तिच्या विचारातलं जे वेगळेपण आहे ते त्याच्या लक्षात आलं आणि ती भरभर सगळं आत्मसात करत गेली त्याच्याकडून शिकून. कुठल्याही प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो तसं करण्याची तिची पद्धत होती. तर तिकडे चार्ल्स बॅबेज त्याच्या ॲनालिटिकल इंजिनबद्दल प्रेझेंटेशन द्यायला इंग्लंडमध्ये तर त्याला कोणी विचारेन असं झालं होतं. तर मग तो त्या इंजिनबद्दल प्रेझेंटेशन द्यायला इटलीमध्ये पोहोचला होता. हे साल होतं 1840. त्याने लुईगी मेनाब्रेआ नावाच्या गणितीला तो भेटला. आता हा लुईगी मेनाब्रेआ हा पुढे जाऊन इटलीचा प्राईम मिनिस्टर झाला, पण तो मुळात गणिती होता. तर त्याला भेटला, त्याच्या ॲनालिटिकल इंजिनबद्दल त्याने त्याला सांगितलं आणि मेनाब्रेआने हे सगळं ऐकून त्यावर एक सायंटिफिक रिपोर्ट लिहिला. तर इकडे लंडनमध्ये ॲडाला हे सगळं कळलं आणि तिने त्या रिपोर्टचं भाषांतर करायला आणि त्यातल्या ज्या कमतरता होत्या त्या सुधारायला सुरुवात केली आणि ती तिच्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर तिने हे सगळं करायला सुरुवात केली. जेव्हा तिने तिचं हे काम 1843 म्हणजे 3 वर्षानंतर बॅबेजला दाखवलं तेव्हा त्याचं खरंखुरं त्या दोघांचं खरंखुरं एकत्र काम असं सुरू झालं असं म्हणता येईल. बॅबेजने तिला स्वतःच्या नावाने आणि स्वतः करता लिहिण्याचं प्रोत्साहन दिलं. लंडनमध्ये त्यांचा जोरदार पत्रव्यवहार सुरू झाला. यानंतर मूळ मेनाब्रेआच्या रिपोर्टच्या तिप्पट लांबीचा तिचा रिपोर्ट झाला आणि तिच्या रिपोर्टमधून दिसणारी भविष्याबद्दलची आणि कॉम्प्युटिंग बद्दलची तिची व्हिजन बॅबेजपेक्षा सुद्धा खूप ब्रॉड होती. तिच्या कल्पनेतलं इंजिन हे फक्त आकडेमोडच नाही तर वेगवेगळी ऑपरेशन्स करायचं. म्हणजे कुठल्याही मिनिंगफुल रिलेशनशिप्स म्हणता येतील अशा गोष्टींवर प्रोसेस करायची ताकद तिच्या डोक्यातल्या या ॲनालिटिकल इंजिनमध्ये होती. मग ते संगीत निर्मिती करू शकायचं, ते वेगवेगळ्या भाषा कुशलपणे हाताळायचं, ते वेगवेगळी चित्र हाताळायचं. थोडक्यात काय तर म्हणजे
ॲडाच्या डोक्यातलं हे ॲनालिटिकल इंजिन हे फक्त आकड्यांचं मशीन नव्हतं, ते इन्फॉर्मेशनचं इंजिन होतं. बरोबर. तिच्या कल्पनेतल्या या इंजिनला स्वतःची अशी भाषा होती. त्या अशा भाषेमुळे हे इंजिन जास्त वेगवान आणि अचूक रिझल्ट्स देईल असं तिचं मत होतं. आणि ती तिच्या फक्त काल्पनिक आणि काव्यात्मक जगात अडकलेली नव्हती बरं का. म्हणजे हे सगळं तिच्या कल्पनेतलं हे इंजिन असलं तरी सुद्धा ती फक्त तेवढ्याच ह्याच्यात अडकलेली नव्हती. गणितात बर्नॉलीज नंबर्स नावाची एक इन्फायनाईट नंबर सिरीज आहे. तिचं हायपोथेटिकल जे इंजिन होतं तिच्या डोक्यातलं, ते ही नंबर सिरीज कशी कॉम्प्यूट करेल याची पूर्ण प्रोसेस, त्याला कोणते नियम लागतील किंवा कुठली ऑपरेशन्स कुठल्या क्रमाने त्याला करायला लागतील, या सगळ्याची तिने योजना आखली होती. जवळजवळ तिने हे सगळं केल्यावर त्यानंतर जवळजवळ 100 वर्षाने अशा प्रकारे आखलेल्या योजनेला अल्गोरिदम हे नाव पडणार होतं आणि नंतर कॉम्प्युटर प्रोग्राम हे नाव पडणार होतं. पण तिच्या काळात हे सगळं तिच्या डोक्यातलं समजावून सांगणं हे सुद्धा शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. तर या तिने लिहिलेल्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं होतं की हा प्रोग्राम रिकर्सिव्ह होता, तो लूपमध्ये चालायचा. आता हे रिकर्सिव्ह आणि लूपमध्ये चालणं तुला आठवत असेल, तू जेव्हा थोडंफार बेसिक प्रोग्रामिंग शिकलीस तर तेव्हा एखादा प्रोग्राम लूपमध्ये चालतो तर काय असतं की आधीच्या इटरेशनचं आउटपुट हे पुढच्या इटरेशनमध्ये वापरलं जातं. तर हे थोडं समजणं अवघड असतं. तर हे तिने जे डिझाईन केला होता अल्गोरिदम त्यात तिने वापरलं होतं. बॅबेजनी त्याचं वर्णन द इंजिन इटिंग इट्स ओन टेल असं त्या इटरेटिव्ह प्रोग्रामचं वर्णन केलं होतं. ती बेंझिन रिंग आठवली. हो, व्हिज्युअलाइज करायला तसं त्या दोघांनी म्हणजे हे जे बर्नॉलीज नंबर्स जे होतं त्याकरता जणू काही तिने जे डिझाईन केलेला अल्गोरिदम होता तर एखादं नृत्य बसवावं असा तिने तो अल्गोरिदम मांडला होता. बॅबेज आणि ॲडा लव्हलेस बायरन जी होती त्यांनी दोघांनी मिळून व्हेरिएबलची कल्पना मांडली. ही अल्जेब्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हेरिएबलपेक्षा जरा वेगळी कल्पना होती. व्हेरिएबल्स म्हणजे त्यांच्या यंत्राची इन्फॉर्मेशनची ती मापं होती असं म्हणता येईल. ॲडाने हे सगळं प्रोग्रॅमिंग तिच्या मनात केलं होतं कारण हे मशीन मूर्त स्वरूपात अस्तित्वातच नव्हतं ना मुळात. तिला पहिल्यांदा आलेल्या अडचणी आणि तिने सोडवलेल्या त्यावर केलेली मात आणि ते ज्या प्रकारे तिने त्या अडचणी सोडवल्या तर तिने केलेल्या अशा या गोष्टी पुढील कित्येक पिढ्यांमधल्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्सना उपयोगी पडल्या, त्या कळल्या त्यांना. तिने काहीतरी नवं जगावेगळं केलं याची तिला पण जाणीव होती बरं का. कधीही न पाहिलेल्या वडिलांकडून मिळालेली कल्पनाशक्तीची देणगी आणि आईकडून मिळालेली गणिती बुद्धी या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून तिने काय सुंदर आविष्कार जगासमोर आणला त्या काळात एका मुलीने. बॅबेजला इंग्लंडमध्ये फारसं नंतर कोणी सिरियसली घेत नव्हतं. डिफरन्स इंजिनच्या अपयशानंतर म्हणजे तसं कोणी त्याला विचारत नव्हतं. ॲडा लव्हलेसच्या आणि त्याच्या कल्पनेतल्या संगणकाबद्दल फार उलटसुलट मतं होती अनेक जणांची. पण त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन होतं. त्या लोकांना हे लक्षात आलं होतं की हे इंजिन काही फक्त दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना आकडेमोड आणि हिशोब करायला वापरलं जाण्यासारखं नव्हतं. या यंत्राची योग्य जागा ऑब्झर्वेटरीज, प्रायव्हेट कॅल्क्युलेटिंग रूम्स या ठिकाणी असणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या काळात म्हणजे 19व्या शतकातल्या माणसाला 21व्या शतकाची कल्पनाच करता आली नसावी. ॲडा आणि चार्ल्सच्या डोक्यातलं ते इंजिन आज पृथ्वीवरच्या फक्त ऑफिसेस आणि लॅबोरेटरीज आणि ऑब्झर्वेटरीजमध्ये नाही तर आज प्रत्येक माणसाच्या हातात येऊन पडले. तर अशी आज आपल्या हातात असलेल्या संगणकाची ही कुळकथा. दोघं जे ॲडा लव्हलेस, ॲडा बायरन लव्हलेस आणि चार्ल्स बॅबेज यांची.
आज तू कशावर बोलतेस संयुक्ता? तर आता तू या सगळ्या कम्प्युटिंगची कुळकथा तू सांगितलीस, तर या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात की कॉम्प्युटर्स असतील, मोबाईल फोन्स असतील, ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरतो, किंवा अगदी साध्या सुध्या गोष्टी की काय सुई असेल, चपला असतील, मोजे असतील, किंवा अजून काही भांडी कुंडी असतात, किंवा आपले खाद्यपदार्थ असतात, आपल्या रोजच्या आहारातले खाद्यपदार्थ असतात. तर या सगळ्या शिवाय आपण आपलं आयुष्य आज इमॅजिन नाही करू शकत, किंवा आपल्या आयुष्याची आपण कल्पना नाही करू शकत समजा या सगळ्या गोष्टी नसतील तर. आणि बऱ्याचदा काय होतं की या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला तेव्हा होते की जेव्हा त्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि त्या आपल्याला मिळवता येत नाही आहेत, किंवा त्या आपल्या समोर, किंवा त्या आपण उत्पन्न करू शकत नाही आहोत बेसिकली. तर तेव्हा कळतं की या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. तर नुकतंच मी डॉक्टर अरुण टिकेकर यांचं एक पुस्तक वाचलं. डॉक्टर टिकेकर हे मराठी भाषेतले माझे अत्यंत एक लाडके लेखक आहेत, आणि मला त्यांच्या अभ्यासाबद्दल कुतूहल आणि आकर्षण आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त आकर्षण मला त्यांच्या लेखनाबद्दल वाटत आलंय कायम. कारण अत्यंत साध्या सोप्या पण तरीही रसाळ भाषेत ते आपल्याला विविध विषयांच्या प्रांतातून एक चक्कर मारून आणतात, फिरवून आणतात आणि चकित करतात. म्हणजे अत्यंत क्लिष्ट वाटणारे विषय अत्यंत सोप्या शैलीत ते समजावून सांगतात. म्हणजे माझ्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर ईस्ट इंडिया कंपनी काय, किंवा ब्रिटिश अधिकारी जे होते, तर त्यांच्या कारकिर्दीत भारतात असलेले जे अधिकारी होते, तर त्यांचं इथलं वास्तव्य मला थोडं कंटाळवाणं किंवा जरा रटाळ वाटायचं. पण त्याबद्दल फार नवा दृष्टिकोन मला त्यांच्या कालचक्र आणि जनमन या 2 पुस्तकात सापडला. म्हणजे त्यांनी मला तो दृष्टिकोन एक दिला, आणि तेव्हापासून हा विषय माझ्या आवडीचा बनला आणि आता मी खूप वाचते या विषयावर. त्यामुळे मला अरुण टिकेकर हे आवडतात, त्यांचं लिखाण आवडतं. आणि नुकतंच त्यांचं इति आदी हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. इति आदी आणि 2016 साली त्यांचं अचानक निधन झालं. तर त्याआधी खरं तर हे पुस्तक प्रकाशित होणार होतं, पण तसा योग नव्हता. हे पुस्तक सुद्धा असंच अत्यंत सोप्या रसाळ भाषेत आपल्या आजूबाजूच्या जगाचं केलेलं निरीक्षण आहे बेसिकली. आणि अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या खरं तर क्षुल्लक नसली जाणीव आपल्याला होते. तर आता हेच बघ ना की सीताफळ, तर की सीताफळाला सीताफळ असंच का नाव पडलं असावं. तर अशी दंतकथा सांगितली जाते की रावण सीतेला आकाशातून पळवून नेत असताना सीतेच्या डोळ्यातून जे अश्रू जमिनीवर पडले, तर त्याची फळझाडं झाली आणि त्या झाडाला येणाऱ्या फळांना सीताफळ असं म्हणायला लागले. तर अशी ही दंतकथा आहे. मग पुढे जोडून त्याला असंही सांगितलं गेलं की या कहाणीमुळे माकडं सीताफळं खात नाहीत वगैरे वगैरे. पण अशा गोष्टींकडे तर्कशुद्ध नजरेतून पाहिलं तर लक्षात येतं की मूळ शब्द शीतफळ असा असावा, आणि शीतकाळात म्हणजे थंडीत किंवा थंडीच्या सुरुवातीला हे फळ येतं म्हणून शीतफळ. तर त्या शचं स व्हायला फार काय वेळ लागला नसेल. आणि माकड हे फळ खात नाही कारण ते अत्यंत खायला एक तर कठीण असतं, आणि सीताफळ खाणं म्हणजे डोंगर पोखरून आपण उंदीर बाहेर काढल्यासारखं असतं. तर माणसांचीच ही गत असते, तर माकडांची काय अवस्था होते. मी ऍक्च्युली वेगळं ऐकलं होतं, म्हणजे थोडं विषयांतर, की सीत म्हणजे साखर संस्कृत मध्ये. मला आता माहित नाही, मला संस्कृत मध्ये हे माहित नाही की सीत म्हणजे साखर की नाही, पण मी ऐकलं होतं. आणि ते शुगर ऍपल सारखं, तर अच्छा सीताफळ. तर आपल्यालाच एवढं खायला ते अवघड जातं, तर माणसांची काय गत होत असेल, त्यामुळे मग माकडं हे फळ खात नसावीत. पण दंतकथा या कायम जवळच्या वाटतात बहुधा आपल्या मनुष्य प्राण्याला, आणि त्यामुळे त्या राहतात आणि त्यात भर सुद्धा टाकली जाते. तर काही वर्षांपूर्वी या सीताफळाबद्दल असा समज होता की हे फळ 16व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात आणलं. पण नुकताच असा अभ्यास समोर आला आहे की इसवी पूर्व 2रं शतक आणि इसवी सनाचं 12वं शतक, तर या दोन्ही काळामध्ये थायहर, म्हणजे इसवी पूर्व 2ऱ्या शतकात थायहर आणि इसवी सनाच्या 12व्या शतकात काकतीय हे आपल्या भारतातल्या काही भागावर त्यांचं राज्य होतं. आणि त्यांनी बांधलेल्या मंदिरांमध्ये अगदी स्पष्टपणे सीताफळाची शिल्प कोरली गेली. तर त्यामुळे हे फळ नक्की कुठलं याबद्दल जरा संभ्रम निर्माण झाला आहे.
तर आता गंमत अशी आहे की उत्तर भारतात भोपळ्याला सीताफळ असं म्हणतात आणि सीताफळाला शरीफा म्हणतात. इंग्रजी भाषेत आपण ज्याला कस्टर्ड ऍपल म्हणतो, तर पूर्वीच्या इंग्रजीत त्याचं नाव शुगर ऍपल असं होतं, जसं तू म्हटलीस. आता गंमत बघा की टीकेकरांनी फार एक उत्तम निरीक्षण केलंय. ते असं म्हणतात की काही वर्षांपूर्वी या फळाला फार काही किंमत नव्हती. एक रानफळ म्हणून ते बाजारात यायचं, पण लोक फार ते काही विकत घ्यायचे नाहीत. तर कारण काय, तर ते दिसायला फार काही आकर्षक नसतं, खायला प्रचंड कष्ट पडतात. त्यामुळे सीताफळ अगदी स्वस्तात त्या काळात मिळायची. पण काही वर्षांपासून सीताफळ हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलं जाऊ लागलं. मग त्याचे गुणधर्म हळूहळू लोकांना कळत गेले. मग त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सीताफळाला बाजारात इतका भाव आलाय की आता सीताफळ ही जरा महाग मिळतात. म्हणजे ती फक्त एक रानफळ म्हणून ते एक राहिलेलं नाहीये. आणि त्याच्या बरोबरीने येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ फिलिपिन्समध्ये सीताफळापासून वाईन बनवतात, किंवा केसांसाठी सीताफळाच्या बियांचं तेल किंवा पावडरही अनेक कंपन्या तयार करतात. हो, लहानपणी सुद्धा सीताफळाच्या बियांच्या वापरायचं. हो, तर त्यामुळे काल परवापर्यंत अत्यंत सामान्य असणारं हे फळ हल्ली त्याचं भाग्य फळफळलंय. आता हे झालं सीताफळाचा. सफरचंदाची पण अशीच कहाणी आहे. भारतातला सफरचंदाचा प्रवास अगदी आत्तापर्यंत माहीत नव्हता. 2006 साली एक रिसर्च प्रसिद्ध झाला आणि त्यात भारतातल्या सफरचंदाचा प्रवास लोकांना कळला. तर 19व्या शतकाच्या शेवटाला हे फळ पहिल्यांदा हिमाचल प्रदेशमध्ये आलं. हे इतक्या रिसेंटली. तर हे कुणी आणलं, तर सॅम्युएल इव्हॅन स्टॉक्स यांनी. हा स्टॉक्स होता अमेरिकन, एका समृद्ध अमेरिकन कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. स्टॉक्स कुटुंबाची उद्वाहन तयार करायची कंपनी होती. उद्वाहन म्हणजे एलिव्हेटर तयार करायची कंपनी होती. आणि पॅरिश एलिव्हेटर असं त्या कंपनीचं नाव होतं. नंतर ही ओटिस एलिव्हेटर्स या मोठ्या कंपनीमध्ये विलीन झाली. आजही ओटिस एलिव्हेटर्स आजही भारतात सुद्धा आपल्या अगदी समोरच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा ओटिस एलिव्हेटर असेल. तर झालं असं की 26 डिसेंबर 1904 रोजी तो मुंबईमध्ये आला हा स्टॉक्स. आणि कार्टन नावाच्या एका डॉक्टर दाम्पत्याला सेवा साध्य करण्याच्या उद्देशाने तो मुंबईत आला होता. पण मुंबईची उष्म हवा काय त्याला सूट झाली नाही, त्याला बाधली. आणि मग तो कोटागडमधला ठाणेदार इथल्या एका चर्चमध्ये तो नियुक्त झाला. तर इथे तो लेप्रेसी मिशन ऑफ इंडिया मध्ये काम करायला लागला. आणि हे गाव सिमल्याच्या वर उत्तरेला थोडंसं आहे. तिथेच त्याने एका रजपूत ख्रिस्ती मुलीशी लग्न केलं. तो तिथे स्थायिक झाला. अगदी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्याने भागही घेतला. त्यासाठी त्याला लाहोरला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. म्हणजे अगदी गांधी टोपी, खादी कुर्ता वगैरे तो घालायचा. तर त्याने हे सफरचंद भारतात आणलं, ते पीक वाढवलं आणि त्याचा प्रचार सुद्धा केला. पण त्याने अमेरिकेतून. तर ते कसं आणलं, तर आपला मुलगा भारतात येऊन राहतोय आणि तो मिशनरी म्हणून काम करतोय हे त्याच्या घरच्यांना फार काही मान्य नव्हतं. पण आपला मुलगा बधत नाही, तो काही येत नाही परत, हे पाहून त्याची आई 1911 मध्ये भारतात आली. आणि ठाणेदार इथल्या परिसरात तिने चहाच्या मळ्यांची साधारण 200 एकर जमीन एका बेट्स नावाच्या बाईकडून विकत घेतली आणि ती आपल्या मुलाला दिली. ते काय धनिकच शेवटी कुटुंब. मग नंतर त्याच्या आईने रेड डेलिशियस आणि गोल्डन डेलिशियस नावाच्या जातीच्या सफरचंदाची रोपटी सॅम्युएलला म्हणजे या स्टॉक्सला भेट दिली. आणि पुढे 1926 पासून या दोन सफरचंदांच्या जातींनी भारतातल्या बाजारात धुमाकूळ घातला. या 2 सफरचंदाच्या प्रजाती अमेरिकेच्या लुइझियाना राज्यात स्टार्क बंधूंनी विकसित केल्या होत्या. त्याचेच मळे सॅम्युएलने तयार केले आणि भारतीयांना सफरचंदाची चटक लागली. आजही भारतीय बाजारपेठेत याच 2 सफरचंदाच्या प्रजातींना जास्त मागणी. म्हणजे आपल्यासारख्या घरांमध्ये जी आपण सफरचंद आणतो, तर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर गोल्डन डेलिशियस किंवा रेड डेलिशियस असं नाव छापलेलं असतं. तर हीच 2 सफरचंद आपल्याला आवडतात. कारण खरं तर 1870 मध्ये कुलू व्हॅलीत ब्रिटिश आर्मीचे एक कॅप्टन R.C. स्टॉक यांनी सफरचंद लावण्याचा प्रयोग केला होता. तर ही सफरचंद न्यूटन पिपिन, किंग पिपिन आणि कॉक्स पिपिन या ब्रिटिश जातीची होती. तर या फळाची चव ब्रिटिश आणि अमेरिकन लोकांना आवडायची, पण ती भारतीयांना फार काय आवडली नाही.
त्यामुळे त्या सफरचंदाचा, या ब्रिटिश सफरचंदांचा फार काही प्रसार झाला नाही. पण या सॅम्युअल स्टॉक्सने जी रेड डेलिशियस आणि गोल्डन डेलिशियस सफरचंद भारतात आणली ती आपल्याला आवडतात आणि आजही आपण तीच सफरचंद खातो. खरं खरं तर युरोपमध्ये खूप जाती आहेत सफरचंदांच्या. आपण जर्मनीत राहायचो तिथे सुद्धा एक 5-6 जास्तच थोड्याशा जाती पण त्या जर्मन होत्या. पण त्या सुद्धा भारतात जी सफरचंद मिळतात तशी त्याची चव नव्हती, ती वेगळी चव होती. तर हा सॅम्युअल स्टॉक्स पुढे भारतातच राहिला. त्याने आपलं नाव, स्वतःचं नाव बदलून त्याने सॅम्युअल स्टॉक्स हे नाव बदलून त्याने सत्यानंद स्टॉक्स असं त्याने स्वीकारलं होतं. आणि संस्कृत आणि हिंदू धर्माचा तर त्याने अभ्यास केला आणि 14 मे 1946 रोजी भारतातच त्याचं निधन झालं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या 1 वर्ष आधी. आता सफरचंदाच्या पाठोपाठ आंबा तर यायलाच पाहिजे, आपल्या सगळ्यांचं, बऱ्याच जणांचं लाडकं फळ. तर आंबा किंवा आम्र किंवा आम ज्याला आपण म्हणतो, हे आपण आपल्या वर्नाक्युलर लँग्वेजेसमधले हे शब्द आहेत. तर मँगो हे जे त्याचं नाव आहे त्याची एक गंमत आहे. तर तमिळमध्ये त्याला मानकाय किंवा मानगाय असं म्हणतात. तर या तमिळ नावावरून या फळाचं नाव मँगो असं पडलंय. तर हॉब्सन जॉब्सन शब्दकोशाबद्दल जे मी आधी एका एपिसोडमध्ये बोलली आहे, तर त्यात आंब्याचा उल्लेख द रॉयल फ्रूट ऑफ मॅग्निफेरा इंडिका वेन ऑफ गुड क्वालिटी इज वन ऑफ द रिचेस्ट अँड बेस्ट फ्रुट्स ऑफ वर्ल्ड असा केलेला आहे हॉब्सन जॉब्सन. हो, आणि हे अगदी खरं आहे. तर अनेक परकीयांना या फळाने भुरळ घातली होती. जेम्स फोर्ब्स या इंग्रज अधिकाऱ्याला तर आंबा इतका आवडायचा की इंग्लंडच्या मिडलसेक्स या प्रांतात त्याने आंब्याची लागवड केली होती. आणि ते प्रयत्न अर्थात वाया गेले, कारण आंबा हे त्या प्रांतासाठी योग्य नव्हतंच. तर आंबा या फळाचा उल्लेख अगदी इसवी सन पूर्व काळापासून केला गेलाय. आणि असं म्हणतात की आंब्याची लागवड इसवी सन पूर्व सुमारे 4000 वर्षांपूर्वी झाली. या फळाचं मूळ स्थान आसाम किंवा म्यानमार असावं असं म्हणलं जातं. आणि संस्कृत वाङ्मयात आंब्याच्या झाडाचा उल्लेख कल्पवृक्ष म्हणून केला गेलाय, कारण त्याच्या सगळ्याच भागांचा उपयोग केला जातो, म्हणून त्याला कल्पवृक्ष. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतो कारण सगळ्याच त्याच्या भागाचा, सगळ्याच खोडाचा म्हणा, पानांचा, फळाचा, सगळ्याचा आपण उपयोग करतो. तर तसंच आंब्याच्या झाडाचा, तर त्याचा उल्लेख सुद्धा कल्पवृक्ष असा केला जातो. तर बादशाह अकबराला आंबा इतका आवडायचा की त्याने 1,00,000 फळांची लागवड दरभंग्याजवळ एका जमिनीच्या तुकड्यावर केली होती. तर या बागेला लाखबाग असं म्हणायचे. आणि त्याच्या काळात लिहिलेल्या आईने अकबरीमध्ये अनेक आंब्याच्या जातींची नावं आणि त्यांचे उपयोग याची नोंद केली गेली. तर त्याला गालिबलाही आंबा आवडायचा, पण गालिबचा काळ बराच नंतरचा. तर या अकबराला आंबा एवढा आवडायचा की एप्रिल, मे, जून मध्ये येणारा आंबा त्याच्या वाढदिवसासाठी म्हणून ऑक्टोबरपर्यंत तेव्हा त्या काळात टिकवला जायचा. कारण त्याचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये यायचा, तर तो टिकवला जायचा एवढ्या काळासाठी. तर भारतात एकेकाळी आंब्याच्या 1000 जाती होत्या म्हणे. तर त्यातलाच एक आपल्या सगळ्यांचा आवडता हापूस, ज्याला इंग्रजीत अल्फान्सो असं म्हणतात. हे नाव म्हणे पोर्तुगीज अफॉन्सो पासून तयार झालाय. आणि त्याचप्रमाणे पायरी या आंब्याच्या जातीचं नाव सुद्धा पेरेस या पोर्तुगीज नावापासून घेतलं गेलंय असे काही उल्लेख आढळतात. कारण तो अल्फॉन्सो अल्बुकर्क नावाचा होता ज्याने ते कलम तयार केले. बरोबर, हो. तर हे आंबे, विशेषतः हापूस आंबे, हे परकीयांना फार आवडायचे. मग त्यात अगदी इब्न बतुता होता, इंग्रज अधिकारी होते आणि खास करून पोर्तुगीज धर्मगुरू होते. आणि पोर्तुगीज धर्मगुरू आणि राज्यकर्ते होते. तर इंग्रज लोक तर आंबे इतके खायचे की त्यांची पोटं बिघडायची. आणि डेनिस किंकेड या अँग्लो इंडियन तरुणाने त्याच्या ब्रिटिश सोशल लाईफ इन इंडिया हे त्याने पुस्तक लिहिलं आणि त्यात आंबा खाऊन पोट बिघडण्याच्या रोगाला पुनायटिस असं त्याने म्हणलंय. तर ते पुन्हा असं किंवा पुणे असं काय ते अजून कळलेलं नाहीये, पण त्याने पुनायटिस असं नाव त्या रोगाला त्याने दिलंय. तर त्यावेळेस पुण्याचं आणि आंब्याचं तसं कोकणातले. हो. तर गार्सिया दा ओर्ता ज्याच्याबद्दल परत मी बोलले आधीच्या एका भागात, तर तो आंब्याच्या प्रेमात होता. आणि जेसुईट धर्मगुरूंनी
गोव्यात फार उत्तम प्रतीचे आंबे तयार केले होते आणि गार्सिया द ओर्ताने सुद्धा स्वतः प्रयोग करून नवनवीन आंब्याच्या जाती तयार केल्या होत्या. त्याच्या गोव्यातल्या बागेत आणि अगदी मुंबईच्या बागेत सुद्धा त्याने त्याची कलमं लावली होती. आणि या जेसुईट धर्मगुरूंनी उत्तम आंबे तयार केले आणि त्याची फार निर्यात होऊ नये म्हणून त्याच्यावर बंधनं सुद्धा घातली की त्याच्यावर टॅक्सेस लावले की फार लोकांना म्हणजे सहजपणे ते मिळू नयेत वगैरे असं. पण पेशवे दरबारात मात्र निवडक आंबे ते दरवर्षी पाठवायचे हे जेसुईट धर्मगुरू. आणि पेशव्यांबरोबर पेशव्यांच्या दरबारातल्या सरदारांना सुद्धा आंबे पाठवले जायचे. या आंब्यांच्या हापूस, पायरी, केशर, नीलम, मलगोबा या नावांमध्ये अजून एक फारसं माहीत नसलेलं नाव म्हणजे कावसजी पटेल आंबा. तर आकाराने जम्बो असलेला हा आंबा मुरांब्यासाठी विशेष वापरला जायचा. तर कोण होते हे कावसजी पटेल? तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईच्या पवई इलाक्याचा हा मालक होता. खूप जमिनी त्याच्या मालकीच्या होत्या आणि त्या जमिनीवर त्यांनी अनेक फळबागा फुलवल्या होत्या. त्यातलाच हा मोठ्या आकाराचा आंबा त्याच्या बागात होत्या. तर म्हणे हे कावसजी पटेल दिसायला असे महाकाय धिप्पाड वगैरे होते म्हणून या जम्बो आंब्याला लोक त्यांचंच नावाने ओळखायला लागले. तर खरं तर म्हणजे म्हणून ते असं ओळखायला लागले की त्यांनी खरंच नवा संकरित आंबा तयार केला होता हे कळायला मार्ग नाहीये कारण तसे काही लिखित पुरावे नाहीयेत. पण त्यांच्या मुलाने फ्रामजी कावसजी पटेल यांनी आपल्या बागेतल्या आंब्याची पेटी व्हिक्टोरिया राणीला पाठवली होती आणि त्याबरोबर एक पत्रही पाठवलं होतं. तर त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की स्टीम बोटीच्या सहाय्याने हे आंबे मी तुम्हाला पाठवत आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि हे फळ तुम्ही आधी कधीच खाल्लं नसेल त्यामुळे हे फळ तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो आणि हा आंबा तुम्हाला सुस्थितीत मिळेल अशी प्रार्थना करतो. आणि या उपर ते असं लिहितात की जर राणीच्या पदरी असणाऱ्या बोटॅनिस्टना हे फळ टिकवण्यात यश आलं तर ती पद्धत वापरून भारतातून आणखीन फळं किंवा आणखीन आंबे इंग्लंडला पोचवता येतील असं त्याने त्या पत्रात नमूद केलं होतं. तर व्हिक्टोरिया राणीला हे आंबे पोचले की नाही? पोचले असतील तरी व्हिक्टोरिया राणीला पहिल्यांदा तो आंबा पाहून की हा खायचा कसा हा प्रश्न पडला असेल. म्हणजे ते तिला पोचले हे खरं असं म्हणतात की ते तिला पोचले पण ते तिला आवडले का हे कळायला काही मार्ग नाही कारण ते तिने परत मागवले नाही. मग आता असा प्रश्न पडतो की हे आंबे इतक्या लांब तेही आंबे प्रिझर्व्ह करण्याची कुठलीही प्रक्रिया माहीत नसताना आंबा किंवा कुठलंही फळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं कसं जायचं? तर प्राध्यापिका मोहनिसा मुकादम यांनी केलेल्या एका संशोधनावरून असं लक्षात आलं की आंब्याच्या देठाकडच्या भागाला मेण लावलं जायचं. तर मेण लावून तोंड त्याचं बंद केलं की प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आत जायचा नाही त्यामुळे ते खराब व्हायची प्रक्रिया थांबते किंवा त्याचा वेग कमी होतो. तर अशी ही आंब्याची कथा. आणि आपल्या रोजच्या आहारातला अजून एक फळ म्हणजे केळं. तर हे फळ मुळात आपलं नाहीच पण ते आजच्या तारखेला आपल्या रोजच्या आहारातला एक अविभाज्य घटक झालेलं आहे. हे फळ दक्षिण पूर्वेकडील देशांमधून बहुतेक मलेशिया मधून हिंदुस्थानात आलं. हे कधी कसं झालं हे कधी आलं तर ते इसवी सन पूर्व साधारण 2000 वर्षांआधी ते आलं असावं आणि मग भारतातून हे फळ आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गेलं असा त्याचा प्रवास झाला. तर भारतात हे फळ नक्की कधी आलं हे ज्ञात नाही पण बौद्ध वाङ्मयात म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकात केळ्यांचा उल्लेख सापडतो. आणि इसवी सन पूर्व 1327 मध्ये जेव्हा अलेक्झांडर भारतात आला तेव्हा त्याने या फळाची चव चाखली होती असे उल्लेख आहेत. आणि त्याने कदाचित परत जाताना आपल्याबरोबर हे फळ नेलं असावं. तर चीनमध्ये सुद्धा हे फळ होत असावं असं म्हणतात. यांग फू नावाच्या एका चीनी प्रवाशाने इसवी सन 2ऱ्या शतकात हे फळ चीनमध्ये अस्तित्वात होतं असं त्याने लिहून ठेवले पण ते रानटी होतं त्यामुळे ते फार लोक कदाचित खायचे नाही. तर आपल्याकडे वसई प्रांतात राहणाऱ्या पोर्तुगीज लोकांमध्ये हे केळं प्रचलित होतं आणि त्यांनीच कदाचित ते पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवर ते नेलं असावं. ते खूप नंतर पण भारतातून ते आफ्रिकेत आणि पुढे पर्शिया आणि युरोपमध्ये आणि मग पुढे अमेरिकेत ते गेलं
बनाना रिपब्लिक. करेक्ट. तर असा त्याचा प्रवास झाला असावा. तर असं हे फलपुराण. म्हणजे आपण आंबा इतका आवडीने खातो, केळं आपल्या रोजच्या आहारात असतं, डाळिंब आपण खातो, किंवा अगदी चिक्कू असेल, किंवा मिरची की जी रोजचा स्वयंपाक आपल्याकडे बऱ्याच जणांचा मिरचीशिवाय होत नाही. बटाटा असेल, भारतीय नाहीच आहेत ते. हे पदार्थ भारतीय नाहीच आहेत. म्हणजे आज आपण तिखट करण्यासाठी मिरची वापरतो, पण त्या काळात मिरं वापरायचे. किंवा आपण उपासाचे म्हणून जे पदार्थ खातो की अगदी साबुदाणा असेल, बटाटा असेल, मिरची असेल, शेंगदाणे असतील, यातले अर्ध्याच्या वर पदार्थ भारतीय नाही आहेत आणि ते आज आपल्याला उपासाला चालतात. तर हे किती गंमत आहे की इतकी सगळी सरमिसळ झाली आहे. आणि मुळात भारतीय काय म्हणजे खिचडी आहे. खिचडी आहे ऍक्च्युली. आणि भारतीयच काय, कुठलाही पदार्थ म्हणजे असं म्हणलं की ही एक गोष्ट अगदी युरोपियन आहे, पण ती खरंच युरोपियन आहे का? आता युरोपमध्ये इतका बटाटा खातात, पण बटाटा मुळात युरोप मधला नाहीच आहे. न्यू वर्ल्ड जेव्हा अमेरिकन कॉन्टिनेंट जेव्हा शोधला गेला त्यानंतर बटाटा युरोपमध्ये आला. तर आपण अशा क्षुल्लक मानणाऱ्या गोष्टींच्या मागे इतका मोठा प्रवास आहे त्यांचा, आणि इतकी मोठी गोष्ट आहे. ग्लोबल व्हिलेज ज्याला आपण म्हणतो, तर खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर अगदी ग्लोबल व्हिलेज असंच म्हणायला. आज सगळ्याच असं झालंय की कुठेही तुम्हाला काहीही खायला मिळू शकतं. अगदी. म्हणजे क्वालिटी वाईज कितपत चांगलं असेल, किंवा आता आपण जर्मनीमध्ये डाळिंब वगैरे फारच चांगलं मिळायचं नाही, म्हणजे किंवा केळी पण आपल्या जर लोकल जाती पाहिल्या, सोनकेळं वगैरे, तर ते खूप गोड असतं. पण सगळीच बाहेर मिळणारी केळी फार अगदी गोड असते, त्याची एक टिपिकल चव असते. तर क्वालिटी वाईज चेंज होऊ शकत असेल, पण होतोच म्हणजे. पण सगळीकडे हल्ली सगळी फळं मिळतात. बरोबर. किंवा तो चवीतलाही फरक असतो की आता जसं सफरचंदांचं मी म्हटलं की आपल्याला ती चव डेव्हलप झाली असल्यामुळे दुसऱ्या जातीचं कुठलं तरी फळ खायला हे आपल्याला कदाचित ते सूट होत नसेल, पण तिथलं, आता इस्रायलचे आपण आंबे खाल्ले, पण इस्रायलचे आंबे आपल्याला तो स्वाद नाही आहेत, किंवा ते आपल्याला असं हापूस ज्याला आपण म्हणतो, पेरू देशाचे आंबे खाल्ले, पेरूचे आंबे खाल्ले, पण आपल्या डोक्यात जी चव बसलेली असते, तर कदाचित म्हणून तो फरक असेल. आपल्याला आंब्याबद्दल एवढं वाटतं म्हणून आपण जर्मनीत असताना सुद्धा अरे हा या अमुक देशाचा आंबा आहे, अमुक देशाचा आंबा आहे म्हणून आपण कौतुकाने आणून खायचो. पण आंबा खाणं हे इतकं तिथल्या नेटिव्ह जर्मन किंवा युरोपियन लोकांमध्ये इतकं प्रचलित नाहीये. म्हणजे मला आठवतंय की आपण आंबा खायच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे. एकदा कधीतरी कुठल्या तरी गावात मी गेले होते आणि असंच उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजे ज्या काळात आंबा येतो ते दिवस होते, आणि एक कोणीतरी मुलगी आंबा, म्हणजे लिटरली माकडं जशी आंबा खातात तशी ती आंबा खात होती, बरबटवून, की एका हातात ते असं हे केलं, मग ते दुसऱ्या हाताने असं ती साल ती हे करून टाका. आपण कधीच असा आंबा खाणार, म्हणजे लहान बाळच असा आंबा बरबटवून खातात. आपण चोखून जरी खाल्लं तरी व्यवस्थित, त्याच्यात सुद्धा एक ग्रेस असते. असो, आज बाबा बोरकरांची कविता मी वाचून दाखवणार आहे. कवितेचं नाव आहे दंश. ही कविता बोरकरांनी 1966 मध्ये पणजीला लिहिली आहे, असं काव्यसंग्रहात नोंद केली आहे. आणि चैत्र पुनव आणि कैवल्याचे झाड या दोन त्यांच्या काव्यसंग्रहातून ती प्रकाशित झालेली आहे. दंश. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी कावीळ, डोळ्यांमधले काजळ देखील झाले गे घन नीळ. निळे कावळे निळे पारवे, निळी गोरवे, गोरवे म्हणजे गुरे, निळी गोरवे निळी तारवे, तारवे म्हणजे होड्या. निळे भुवनवन निळे गगन घन, निळाच सिंधू सलील. निळावले मन निळावले तन, निळावले नवनीत घटातून, निळ्या वेळूतील शीळ निळी सखी, निळा उरातील पीळ. वा. निळ्या निळ्या प्राणातील ज्योती, निळी निळी डोळ्यातील मोती, घननिळाच्या
निळ्या गालीचा निळा निळा मी तीळ, डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी कावीळ.